हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या वंशिका क्रेविंग चॅनल मध्ये। उन्हाळा सुरू झाला की आपल्या घरात दोनच गोष्टी जास्त वापरल्या जातात, एक म्हणजे फॅन आणि दुसरं म्हणजे फ्रीज। आणि एकदा ही रेसिपी तुम्ही पाहिली ना तर रोज तुम्हाला फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवावीशी वाटेल। आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे बनवायला खूप सोपी आहे। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी शेफची डिग्री लागत नाही, फक्त लागतं थोडासा पेशन्स, कारण तयार झाल्यावर लगेच खाता पण येत नाही। तर चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर अजून तुम्ही वंशिका क्रेविंगला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। लहानपणी ना दुकानात मिळणारी ती छोटी छोटी मँगो कॅन्डी पाहिली की आपोआप घ्यावीशी वाटायची आणि एकदा खायला सुरुवात केली की एकावर थांबायचंच नाही। पण आज आपण अगदी त्याच टेस्टची, त्याहूनही जास्त फ्रेश मँगो कॅन्डी घरच्या घरी बनवणार आहोत। आणि खरं सांगायचं तर एकदा ही घरची मँगो कॅन्डी तुम्ही ट्राय केली ना तर मार्केट मधले कॅन्डीची आठवणही येणार नाही। तर चला वेळ न घालवता सुरू करूया ही टेस्टी, सॉफ्ट आणि सुपर यम्मी मँगो कॅन्डी रेसिपी। तर सगळ्यात आधी मी इथे 2 तोतापुरी कैरी घेतलेली आहे। कैरी मस्त स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायची आहे। मँगो कॅन्डी बनवताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य कैरी निवडणं, कारण कॅन्डीची टेस्ट आणि टेक्स्चर पूर्णपणे कैरीवर अवलंबून असतं। कॅन्डी बनवताना नेहमी कमी धागे असलेली आणि थोडी आंबट गोड चवीची कैरी वापरायची। राजापुरी किंवा तोतापुरी कैरी यासाठी खूप छान लागते। विशेषतः तोतापुरीमुळे कॅन्डीला मस्त टँगी फ्लेवर येतो, अगदी मार्केटमध्ये मिळणाऱ्या कॅन्डी सारखाच। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, खूप जास्त धागे असलेली कैरी तुम्हाला इथे वापरायची नाहीये, नाहीतर कॅन्डी स्मूथ होणार नाही। अशा प्रकारे मी इथे सर्व कैऱ्या कापून घेतल्या आणि आता मी यांना स्टीमर मध्ये वाफवून घेणार आहे। स्टीमरच्या वरच्या भांड्यात सर्व कापलेल्या कैऱ्या ठेवून घ्यायच्या आणि बाजूला खालच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवायचं। तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट कुकर मध्ये जरी वाफवून घेतलं ना तरी चालेल, पण कुकर मध्ये वाफवल्यावर काय होतं ना, जेव्हा आपण ते मिश्रण शिजवतो तेव्हा आपल्याला ते पाणी पूर्णपणे सुकून घ्यावं लागतं आणि वेळ पण खूप लागतो। तर इथे आता पाण्याला पण मस्त उकळी आली आहे। आता आपण या कैऱ्या 10 ते 15 मिनिटांसाठी मस्त अशा वाफवून घेऊया। 15 मिनिटं झालेली आहे, आता आपण चेक करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आता कैरी छान मऊ झाली आहे। इथे तुम्हाला कैरी मऊ होईपर्यंत शिजवायची आहे, म्हणजे तिचा गर सहज निघाला पाहिजे। अजिबात जास्त शिजवायची नाही, नाहीतर गर खूप पातळ होतो। इथे तुम्ही पाहू शकता शिजवल्यानंतर कैरीच्या सालीचा रंगही थोडासा बदलला आहे। आता या सगळ्या कैऱ्या आपण स्टीमर मधून काढून घेऊया। आता कैऱ्या छान शिजून झाल्या आहेत तर त्या लगेच हाताळायच्या नाहीत, त्यांना साधारण 10 ते 15 मिनिटं थंड होऊ द्यायचं। आता कैऱ्या छान थंड झाल्या आहेत, त्यामुळे आपण पुढची प्रोसेस सुरू करूया। इथे आपण कैऱ्यांचा गर काढून घेणार आहोत। तर यासाठी एक बाउल घ्यायचे आणि या सगळ्या कैऱ्यांचा मस्त मऊ झालेला गर काढून घ्यायचा। तुम्ही इथे बघू शकता कैऱ्या एकदम मऊ शिजवल्यामुळे त्यातला गर सहज हलक्या हाताने निघतोय। गरामध्ये गाठी किंवा कडक भाग अजिबात राहता कामा नये याची काळजी घ्यायची, कारण जितका स्मूथ गर असेल तितकंच कॅन्डीचं टेक्स्चर छान आणि चवी येतं। आणि खरं सांगायचं तर घरच्या घरी बनवलेली मँगो कॅन्डी म्हणजे फक्त कॅन्डी नसते, ती पूर्ण उन्हाळ्याची आठवण असते, हो ना? तर अशा प्रकारे मी इथे सगळ्या कैऱ्यांचा गर काढून घेतलाय। आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत। तुम्ही इथे साखरेच्या ऐवजी मिश्रीची पावडर किंवा गुळही घालू शकता। आणि कॅन्डी बनवताना एक लक्षात ठेवायचं, जितका तुमचा कैरीचा गर आहे ना तितकीच तुम्हाला इथे साखर घालायची आहे। इथे मी 500 ग्रॅम साखर घेतली आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। आणि 2 चमचे पिठी साखर आपण साईडला एका बाउल मध्ये काढून घेऊया, ती आपल्याला नंतर लागेल। इथे आपण 500 ग्रॅम साखर वापरली आहे, कारण कैरीचा गरही 500 ग्रॅम आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात शिजवून घेतलेला कैरीचा मऊ गर टाकून घेऊया। आणि 2 ते 3 चमचे साखर घालून घेऊ। मिश्रण फक्त एक जीव होईल इतकीच इथे साखर घालायची, बाकी राहिलेली साखर नंतर आपण वापरणार आहोत। आता हे मिश्रण एकदम स्मूथ होईपर्यंत मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता आपलं मिश्रण एकदम छान स्मूथ आणि क्रीमी तयार झालं। गर आणि साखर पूर्णपणे एकजीव झाले आहेत, त्यामुळे टेक्स्चर ही खूप सिल्की दिसतंय। ना गाठी ना जाडसर भाग, अगदी परफेक्ट मँगो पल्प रेडी झाला आहे। आता हे तयार केलेलं मिश्रण आपल्याला एक जाड तळ असलेल्या पॅन मध्ये काढून घ्यायचं आहे। आणि आपण जी साखर बाजूला ठेवली होती ती पण या मिश्रणात घालून घेऊया। हे मिश्रण गॅसवर ठेवण्याच्या आधीच आपल्याला साखर पूर्णपणे या कैरीच्या मिश्रणात विरघळवून घ्यायची आहे। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण सुरुवातीलाच साखर आणि गर एकजीव झाले ना की मिश्रण खूप छान शिजतं।
यामुळे पुढे शिजवल्यानंतर टेक्स्चर एकदम स्मूथ, ग्लॉसी आणि परफेक्ट चुई तयार होतं. इथे साखर मस्त विरघळली आहे. आता आपण हे मिश्रण शिजवायला ठेवूया. मला ना मँगो कॅन्डी ग्रीन कलरची खूप आवडते, म्हणून मी इथे लिक्विड ग्रीन कलरचे 3 ते 4 थेंब या मिश्रणात टाकणार आहे. जर तुम्हाला येल्लो किंवा ऑरेंज आवडत असेल तर तुम्ही असंही ठेवू शकता, नाहीतर कलर वापरू शकता. इथे आपल्याला कलर या मिश्रणात मस्त मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे मँगो कॅन्डीचं मिश्रण आपल्याला मध्यम ते कमी आचेवर शिजवायचं आहे. गॅस खूप मोठा ठेवायचा नाही, नाहीतर मिश्रण पटकन खाली लागू शकतं आणि चवही बदलू शकते. आता या ठिकाणी आपण कॉर्नफ्लोअरचं मिश्रण बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे 2 चमचे कॉर्नफ्लोअर एका बाउलमध्ये टाकून घेणार आणि त्याच चमच्याने 2 चमचे पाणी इथे घालून घ्यायचे आहे. कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे कॅन्डीला हलकासा चुईपणा आणि स्मूथ फिनिश मिळते आणि कॅन्डीमध्ये बाइंडिंग पण येते. त्यामुळे हे मिश्रण हातालाही चिकटत नाही. पण इथे एक लक्षात ठेवायचं, 500 ग्रॅम जर आपला कैरीचा गर असेल ना तर 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 2 चमचे पाणी घ्यायचं. जास्त कॉर्नफ्लोअर इथे घ्यायचं नाही, नाहीतर तुम्हाला कैरीची नैसर्गिक टेस्ट लागणार नाही. कॉर्नफ्लोअर मध्ये गाठी होऊ नयेत म्हणून पाणी घालायचं. तर इथे आपलं मिश्रणही मस्त शिजत आहे. आता या ठिकाणी मिश्रणाला मस्त अशी उकळी आली आहे. तर आता आपण या स्टेजला यामध्ये कॉर्नफ्लोअरचं मिश्रण टाकून घेऊया. आणि हो, मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण जे कॉर्नफ्लोअर असतं ना ते थोड्या वेळानंतर खाली बाउलच्या तळाला लागून बसतं. त्यामुळे कधीही कॉर्नफ्लोअर कुठल्याही मिश्रणात टाकायच्या आधी त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच मिश्रणात टाकायचं आहे. आणि हे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण हळूहळू पॅन मध्ये टाकत सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून या मिश्रणात गाठी तयार होणार नाहीत. तर इथे मी कॉर्नफ्लोअर पूर्णपणे मिक्स करून घेतलं आणि या स्टेजला आपल्याला इथे 1 चमचा तूप टाकायचं आहे. तूप टाकल्यामुळे ना मिश्रण पॅनला जास्त चिकटत नाही आणि शिजवताना हलवायलाही सोपं जातं. तुपामुळे कॅन्डीला हलकासा शाईन येतो आणि फिनिशिंग खूप सुंदर दिसतं. आणि तसंच कॅन्डी थोडी सॉफ्ट आणि स्मूथ राहायला मदत होते. आता तुम्ही पाहू शकता मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला लागलं आहे. रंगही आधीपेक्षा थोडा गडद आणि ग्लॉसी दिसतोय. हलवत असताना मिश्रण आता पॅनच्या कडा सोडायला लागलं आहे आणि एकत्र गोळ्यासारखं पण दिसतंय. म्हणजे आपलं मँगो कॅन्डीचं मिश्रण जवळपास परफेक्ट तयार झालं आहे. तर मला हे मिश्रण शिजवायला जवळपास 25 ते 30 मिनिटं इथे लागली. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता हे मिश्रण आपल्याला एका भांड्यात काढायचे आहे. मी अशा प्रकारे एक काचेचं मोल्ड घेतलं आणि यात खाली थोडं तूप लावून घ्यायचे आहे, जेणेकरून आपलं मिश्रण खाली चिकटणार नाही. अशा प्रकारे हे मिश्रण टाकून घ्यायचं आणि स्पॅच्युलाच्या मदतीने थोडं पसरवून घेऊया, जेणेकरून लवकर हे मिश्रण थंड होईल. आता हे मिश्रण साधारणतः 1 ते 2 तासांसाठी रूम टेम्परेचरवर थंड व्हायला ठेवायचं आहे. आता बघा, आपलं मँगो कॅन्डीचं मिश्रण एकदम छान थंड झालेलं आहे. आता याचे छोटे छोटे पोर्शन घेऊन हलक्या हाताने गोल गोल आकार द्यायचे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि परफेक्ट छोटे छोटे कॅन्डी बॉल्स तयार होत आहेत. अशी गोल गोल कॅन्डी बनवल्यावर दिसायलाही खूप क्यूट वाटते आणि खायलाही अजून मजा येते. तर अशा प्रकारे आपण इथे सगळे कॅन्डी बॉल्स बनवून घेऊया. इथे मी सगळ्या कॅन्डीज बनवून घेतल्यात. आता आपण यांना कोटिंग करूया. तर कशाची, चला तर मग बघूया. यासाठी आपण जी 2 चमचे पिठी साखर बाजूला ठेवली होती ना ती या प्लेटमध्ये पसरवून घ्यायची आहे आणि एक एक करून सगळ्या कॅन्डीज या प्रकारे या साखरेत कोट करून घेऊया. मँगो कॅन्डीला साखरेचं कोटिंग दिल्यामुळे कॅन्डी बाहेरून जास्त चिकट राहत नाही आणि बनवायलाही सोपी होते. साखरेच्या कोटिंगमुळे कॅन्डीला एक हलकासा क्रंच येतो, जो खायला खूप छान लागतो. तसंच कॅन्डी दिसायलाही अजून आकर्षक आणि मार्केट सारखी वाटते. आणि सगळ्यात भारी म्हणजे बाहेरची हलकी गोड साखर आणि आतला टँगी मँगो फ्लेवर, हा कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त लागतो. आणि बघा, आपली मस्त टेस्टी चोई एकदम मँगो कॅन्डी तयार झाली आहे. एकदम मार्केट सारखी दिसते ना, पण चव मात्र घरच्या फ्रेश आंब्याची आहे. बाहेरून हलकीशी स्वीट आणि आतून मस्त टँगी गोड मँगो फ्लेवर, खरंच तोंडात टाकताच विरघळून जाते. आता ही कॅन्डी स्टोर कशी करायची हे बघून घेऊया. कॅन्डी पूर्ण थंड झाल्यानंतरच एका एअरटाईट डब्यात भरायची. ही मँगो कॅन्डी तुम्ही रूम टेम्परेचरवर साधारण 8 ते 10 दिवस आरामात स्टोर करू शकता. आणि जर हवामान खूप गरम असेल ना तर फ्रीज मध्ये ठेवली तर 15 ते 20 दिवस ही छान टिकते. चला तर मग, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या यम्मी रेसिपी सोबत. बाय बाय.